नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. माढा लोकसभेचे खासदार माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमधील महत्त्वाचे मुद्दे, अगदी अँकरनं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची सडेतोड उत्तरं त्यांनी दिलेले आहेत. तर ते महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत त्याची चर्चा आपण या द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार. आज आपण खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या एका मुलाखतीवर बोलणार आहोत. लेट्सअप मराठीवर ही मुलाखत आलेली आहे. हो, आणि यातून बऱ्याच गोष्टी समोर येतात असं दिसतंय. म्हणजे फक्त राजकीय नाही, तर त्यांची कामाची पद्धत वगैरे. अगदी. त्यांचा एकूण दृष्टिकोन कसा आहे हे पण कळतं. तर याच माहितीतून आपण त्यांचे काही महत्त्वाचे मुद्दे आणि त्यांची शैली समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्की. सुरुवात त्यांच्या प्रवासापासून करूया का? म्हणजे अकलूज ग्रामपंचायत ते थेट लोकसभा, एकदम तळागाळातून वर आलेत. हो, आणि हा जो फरक आहे कामातला, म्हणजे स्थानिक पातळीवर विकास कामं करणं आणि दिल्लीत जाऊन कायदे बनवणं, हा मोठा बदल आहे. तो त्यांनी अनुभवलाय. आणि ते म्हणतात की दिल्लीतलं काम नवीन आहे, पण शिकण्यासारखं आहे. बरोबर. आणि मला वाटते ही ते एक गोष्ट त्यांनी नमूद केली आहे की दिल्लीत सुरुवातीला पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे यांचं मार्गदर्शन मिळालं. हां, ते महत्वाचं मानतात ते. आणि विशेष म्हणजे विरोधी पक्षात असून सुद्धा भाजप मंत्र्यांकडून सहकार्य मिळालं. म्हणजे काही भेदभाव नाही जाणवला. हे संसदीय प्रक्रियेसाठी बरं आहे, नाही का? हो, नक्कीच. म्हणजे प्रशासकीय कामात पक्षीय राजकारण नसतं असा त्यांचा अनुभव दिसतोय. बरोबर. आणि कामाबद्दल बोलायचं झाल्यास एका सर्व्हेमध्ये त्यांच्या कामाबद्दल 64% लोकांनी समाधान व्यक्त केलंय. 64%. याचं कारण ते स्वतः असं देतात की ते लोकांसाठी उपलब्ध असतात. म्हणजे कधी भेटा किंवा फोन करा. अच्छा, म्हणजे उपलब्धता हा महत्वाचा मुद्दा. हो, जबाबदारी घेतली की ती पूर्ण करायची यावर भर असतो असं त्यांचं म्हणणं आहे. हो, पण मग हे 64% समाधान फक्त उपलब्धतेमुळे आहे की कामाच्या पद्धतीचा पण परिणाम आहे? म्हणजे काय वाटतं? दोन्ही असावं. कारण लोकांपर्यंत पोचणं आणि त्यांची कामं करणं हे दोन्ही महत्वाचं आहे ना. हो, ते आहेच. लोकांचा थेट संपर्क आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसतोय त्यांच्या बोलण्यातून. ते बोललेत तेव्हा त्यांनी जनतेचा कौल महत्वाचा मानला म्हणे. म्हणजे कुटुंबाचं नाव आहे म्हणून नाही, नाही. लोकांचा आग्रह असेल तरच उभं राहायचं अशी भूमिका घेतली होती. आणि वडशण गावाचा किस्सा पण सांगितला त्यांनी. काय किस्सा? तिथले तरुण तर त्यांना म्हणाले, आम्ही सांगू तसं वागायचं. अरे बापरे. म्हणजे लोकांचा दबाव किती असू शकतो बघा. हो ना. पण हे चांगलं आहे की कुटुंबाचं नाव वापरण्याऐवजी लोकांच्या इच्छेला प्राधान्य देणं हा एक वेगळा अँगल दिसतो त्यांच्या राजकारणाचा. अगदी. आणि राजकीय टीका त्यावर पण ते बोललेत. शहाजीबापू पाटलांनी टीका केली होती, त्यावर काय म्हणाले? काय म्हणाले? त्याशिवाय आम्ही फुलं समजतो असं म्हणून म्हणजे ज्येष्ठ नेत्याचा आदर ठेवल्याचं ते सांगतात. आणि फडणवीसांबद्दल कारण काहीतरी इशारा वगैरेची चर्चा होती ना. हो, पण ते म्हणतायत की संबंध आजही चांगले आहेत, फक्त निवडणुकीत काही लोकांनी त्यांची दिशाभूल केली असं त्यांनी सूचित केलंय. अच्छा, म्हणजे थेट संघर्ष टाळलेला दिसतोय. आणि रणजितसिंग निंबाळकरांच्या पाणीवाला खासदार उपाधीवर काय मत आहे त्यांचं? त्यावर त्यांचं मत स्पष्ट आहे. उपाधी जनतेनं द्यावी, आपण स्वतःहून नाही लावायची. ओके. आणि नीरा देवधर पाणी वाटपाचा मुद्दा, अजित पवारांनी पाणी नेलं वगैरे. हो, ते त्यांनी अंशतः मान्य केलंय, पण आता म्हणतात की सर्वांनी एकत्र बसून तोडगा काढायला हवा. म्हणजे इथे पण संघर्षापेक्षा समन्वयावर भर दिसतोय. बरोबर. संस्था बुडवल्याचे आरोप पण आहेत ना, त्यावर काय स्पष्टीकरण दिलंय? त्यावर त्यांचं उत्तर आहे की सहकारी संस्था, शिक्षण संस्था चालू आहेत. शंकर कारखाना तर फडणवीसांच्या मदतीनेच परत सुरू केला. आणि पोल्ट्री किंवा पतसंस्था? पोल्ट्रीमध्ये अडचणी होत्या, पण पतसंस्थांच्या वसुलीत कायदेशीर मार्ग वापरल्याचं सांगतात. उलट टीकाकारांना आव्हान दिलंय की चालवून दाखवा संस्था. ओके. आता जरा विकास कामांबद्दल बोलूया. केळी निर्यातीचा मुद्दा महत्वाचा वाटला मला. हो, सोलापूर जिल्ह्याचा समावेश नव्हता यादीत. बरोबर. म्हणजे 50% जास्त वाटा असूनही जिल्हा यादीत नव्हता. खासदार झाल्यावर त्यांनी पियुष गोयल यांना भेटून हा प्रश्न सोडवला. याचा फायदा काय झाला? शेतकऱ्यांना केंद्राच्या अपेडाच्या योजनांचा लाभ मिळू लागला, नाहीतर ते वंचित होते आधी. अच्छा, हे महत्वाचं काम आहे. हो ना. आणि रेल्वे मार्गांसाठी पण पाठपुरावा चालू आहे म्हणतात. लोणंद, फलटण, पंढरपूर आणि जेऊर, आष्टी. हो, आणि अधिकाऱ्यांकडून कामं कशी करून घ्यायची यासाठी त्यांची एक म्हण आहे. कोणती?
घोड्यात 72 खोड्या असतील तर स्वारात 73 खोड्या पाहिजेत. वा, म्हणजे कामातल्या अडचणींवर मात करायची तयारी पाहिजे, कामासाठी राजकारण बाजूला ठेवणं हे त्यांच्या कुटुंबाचं पथ्य आहे, असंही ते म्हणाले. बरोबर. आणि ती कौटुंबिक पार्श्वभूमी आणि दहशतीचं राजकारण ते त्यांनी नाकारलेत. म्हणतात आजच्या जगात हे शक्य नाही. त्यांना मिळालेली मतं ही प्रेमाच्या राजकारणाची देण आहे, जी आजोबांपासून चालत आलीये. आणि विजयदादांच्या लग्नातला तो विहिरीत सरबतवाला किस्सा? हां, ती निव्वळ अफवा आहे असं स्पष्ट केलंय त्यांनी. अच्छा, म्हणजे राजकारणात अशा कथा कशा टिकून राहतात हा पण एक प्रश्नच आहे. खरंय. राजकारणापलीकडे त्यांना घोड्यांचा छंद आहे आणि पुस्तकं वाचायला आवडतात म्हणे. शाळेत रायडिंग कोर्स सुरू करून इक्वेस्ट्रियन खेळाडू घडवण्याचा विचार आहे त्यांचा. हो. आणि सध्याच्या राजकारणावर काय, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट किंवा जयंत पाटलांवरची टीका? त्यावर त्यांची भूमिका अशी आहे की कार्यकर्त्यांचं मत ऐकून पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आणि अजित पवारांशी संबंध? एकंदरीत या मुलाखतीतून धैर्यशील मोहिते पाटील यांची एक प्रतिमा दिसतीये. लोकांशी जोडलेले, कामाला प्राधान्य देणारे आणि टीकांना संयमानं सामोरे जाणारे नेते. हो, स्थानिक ते राष्ट्रीय पातळीवरचा अनुभव त्यांच्या कामात आणि बोलण्यात नक्कीच दिसतोय. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय, जनतेशी थेट संपर्क आणि विकास कामांवर लक्ष देण्याची ही पद्धत त्यांना भविष्यात किती फायद्याची ठरेल. खास करून राष्ट्रीय राजकारणात जम बसवताना स्थानिक अपेक्षा आणि राष्ट्रीय जबाबदाऱ्या यांचा समतोल कसा साधावा लागेल. हो, हा महत्वाचा मुद्दा आहे. यावर नक्कीच लक्ष ठेवावं लागेल पुढे. दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची ताजी बातमी द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला मिळणार आहे. चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.